जर आपण आपल्या या महाराष्ट्राच्या मातीचं जर थोडंसं चिंतन केलं तर आपली ही जी महाराष्ट्राची माती आहे अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे। पवित्र का आहे त्याचं कारण आहे महिला मंडळ, आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला संतांची मांदियाळी पाहायला मिळते। कारण याच महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली। जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत महात्मा मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली। म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश। जेथे हरिचंद्राचा जन्म घेती, जेथे हरिचंद्राचा जन्म घेती, धर्म धर्म चालला झाला नारायण, धर्म धर्म ज्यांचा झाला नारायण। हो जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। महाराष्ट्राच्या मातीत महिला मंडळ अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली। पण सांगू का, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात, प्रत्येक संतांचं चरित्र आपल्याला सांगतात, प्रत्येक संतांचा अधिकार आपल्याला सांगतायत। पण ऐका ना महिला मंडळ, प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। कारण आमच्या संत बहिणाबाईंनी वर्णन केलं, बहिणाबाई सांगतायत संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाचा किंकरा जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। महिला मंडळ इथपर्यंतच मला अभंग घ्यायचा, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येक संतांचं चरित्र वेगळं आहे। संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत तयार केली, त्या इमारतीचा कुणी पाया झाले, त्या इमारतीचा कुणी खांब झाले, तर त्याच इमारतीचा कुणी कळस झाले। महिला मंडळ सांगू का, माऊली ज्ञानोबराई या इमारतीचा पाया झाले। शब्द नाहीत माझ्याकडं, माझ्या वाणीनं सांगू शकत नाही। माऊलींचा अधिकार एवढा आहे, कारण प्रत्येक संतांनी वर्णन केलं। संत सांगतायत ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बाबाजिया पोटिया वे, मरोनिया जावे बाबाजिया पोटिया वे, मरोनिया जावे बाबाजिया पोटिया वे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर हा अधिकार आहे माऊली ज्ञानोबरायांचा। महिला मंडळ ऐका, ज्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगेल जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराचं जर आपण वर्णन केलं तर सांगू शकत नाही। कारण संत सांगतात तुकाराम तुकाराम नाम घेता काप
पीएम एकाच प्रमाणात तुम्हाला सांगून जाईल जगद्गुरु तुकोबरायांची उंची एवढी महान आहे, एवढी महान आहे. कारण संत सांगतात अनुरेनु या थोकाडा तुका आकाशाये वाढा, तुका आकाशाये वाढा, तुका आकाशाये वाढा. थोकडा तुका आकाशा एवढा हा अधिकार आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. महिला मंडळ ऐका लक्षपूर्वक. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते जगद्गुरु तुकोबराया. बरोबर हा बरोबर ना? बरोबर का मावशांनो? ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते जगद्गुरु तुकोबराया. मग कोण झोपल्यान तुम्ही? ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते नाथ बाबा आहेत. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. नाथ बाबांचा अधिकार किती मोठा आहे. प्रत्येक संतांचं चरित्र जीवनात काहीतरी आपल्या बदल घडवतं. प्रत्येक संतांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतंय. पण महिला मंडळ कधीतरी नाथ बाबांच्या चरित्राचा विचार जीवनामध्ये आपण केला पाहिजे. कारण प्रत्येक संतांकडे आपल्याला एकच गुण पाहायला मिळतो महिला मंडळ. पण नाथ बाबा असे आहेत, नाथ बाबांकडे आपल्याला 3 गुण पाहायला मिळतात महिला मंडळ. नाथ बाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. नाथ बाबांचा पहिला गुण आहे शांत. नाथ बाबा एवढे शांत होते मावशांनो, कारण संत सांगतात येवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. दुसरा गुण आहे संत. दादा आज या जगामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संत म्हणायचं कोणाला. कारण पोटासाठी फिरणारे संत भरपूर आहेत. गळ्यात मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत भरपूर आहेत. त्यांना संत म्हणता येत नाही. शास्त्र सांगतं संत म्हणायचं कोणाला. ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. कारण संतांनीच प्रमाण दिलं तेची संत ज्यांचा आहेत विठ्ठले. खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर त्यांना संत म्हणावं लागतं. पण महिला मंडळ ऐका. नाथ बाबांचा तिसरा गुण आहे श्रीमंत. नाथ बाबा एवढे श्रीमंत होते की नाथ बाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता. मावशांनो कशाचा होता? दादा घरी बोलतात काय? घरी बोलतात? बोला. महिला मंडळ कशाचा नैवेद्य होता? जेवण केलं नाही? चार्जिंग कमी पडली का? मग बोला ना, जोरात बोला. कशाचा होता? पुरणपोळीचा. नाथ बाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. मावशांना मग तुम्ही दाखवता का? नाही. साध्या पोळीचा, साध्या भाकरीचा नाही दाखवत. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला सांगते देवाला नैवेद्य रोज आपण दाखवला पाहिजे. कारण देवाच्या नैवेद्याची ताकद फार मोठी आहे. कीर्तनात एक फेसबुकवरती एक क्लिप माझी पडली आहे. असं मी कीर्तनात सांगितलं. परवा एका माणसाचा मला फोन आला. मला म्हणे ताई तुम्ही सांगता देवाला नैवेद्य खाऊ घातला पाहिजे, देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. मला सांगा जगामध्ये देव आहे का? आणि देव नैवेद्य खातो का? देव नैवेद्य खातो तर कोणत्या देवाला नैवेद्य दाखवायचा? 1 तासभर त्यानं माझं डोकं खाल्लं महिला मंडळ. मला म्हणे ताई जगामध्ये देवच नाही, थोडासा विज्ञानाचा अभ्यास करा. त्याला म्हटलं बाबा तुला जन्माला घातलं देवाने, तुला नरदेह दिला देवाने, तू जन्माला आला देवाच्याच कृपेने, तुला जन्माला घातलं देवाने, तू म्हणतो जगात देव नाही.
त्यांना सांगितलं थोडंसं विज्ञान मागं ठेवा आणि अध्यात्माचाही थोडासा अभ्यास करा, मग लक्षात येईल तुमच्या जगामध्ये देव आहे का नाही. ज्याच्या सत्तेनं दादा हे सगळं चालू आहे, ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान सुद्धा हलत नाही, तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालू आहे तो जगाचा मालक. मग त्याच देवाला नैवेद्य दाखवत होते नाथ बाबा. श्रीमंती होती, रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता महिला मंडळ. पण त्याच नाथ बाबांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. श्रीखंडाच्या दान उगळोनी करे, श्रीखंडाच्या दान उगळोनी करे, श्रीखंडाच्या दान उगळोन करे, श्रीखंडाच्या दान उगळोन करे. वस्त्रगंगा तीरी धोताते, वस्त्रगंगा तीरी धोताते, श्रीखंडाचं दान उगळोनी करे, श्रीखंडाचं दान उगळोनी करे, श्रीखंडाचं दान उगळोनी करे. श्रीखंडाचं दान उगळोन करे, श्रीखंडाचं दान उगळोन करे, श्रीखंडाचं दान उगळोन श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्र गंगा तरी धूत असे. महिला मंडळ जगाच्या मालकानं नाथ बाबांच्या घरी कावडीनं पाणी भरलं, नाथ बाबांची कपडे धुतली, नाथ बाबांना चंदन उगाळून दिलं. नाथ बाबांच्या घरी राब राब जगाचा मालक राबला. अधिकार आहे नाथ बाबांचा, पण महिला मंडळ सांगू का तुम्हाला, त्या नाथ बाबांनी आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली, आपल्याला भागवत दिलं, आपल्याला हरिपाठ दिला, आपल्याला रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ नाथ बाबांनी दिला. पण नव्हे याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगेल दादा, कूटअभंगाची रचना सुद्धा नाथ बाबांनी केली. कूटअभंग असे आहेत सांगणाऱ्याला कळत नाहीत आणि ऐकणाऱ्याला सुद्धा ते कळत नाहीत. एवढ्या अवघड अभंगाची रचना नाथ बाबांनी केली. पण आपली ही जी आहेत ना साधी भोळी भाबडी भक्त, आपल्याला तत्वज्ञान कळत नाही, अवघड तत्वज्ञान डोक्यामध्ये घुसत नाही. कीर्तनात जरी सांगायला गेलं तर लोकांच्या डोक्यावरून जातं, लोकांच्या अंतकरणापर्यंत ते पोहोचत नाही. म्हणून याच साध्या भोळ्या भाबड्या भक्ताला अगदी पटावं कळावं आणि रुचावं याच्यासाठी नाथ बाबांनी निर्मिती केली ती भारुडाची. महिला मंडळ तुम्हाला सांगू का, नाथ बाबांचे भारुड फार गोड आहेत. जर कीर्तनामध्ये जर भारुड गायले ना असं वाटतं उठून कीर्तनात नाचावं. कारण नाथबाबा म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केला गावयो. आता कसे चेहरे फुलले यांचे. नाथबाबा म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन. दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू गडबयात दारू घड, दारू गडबयात दारू गडबयात दारू घड, दारू गडबयात दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू गडबयात दारू घड, दारू गडबयात दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू गडबयात दारू घड, दारू गडबयात दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू गडबयात दारू घड, दारू गडबयात दारू गडबयात दारू घड, दारू गडबयात दारू गडबयात दारू गडबयात. मावशांनो बरं वाटतं ना आता? हां, असं असल्यावर बरं वाटतं आपल्याला.
महिला मंडळ, मला एकच तात्पर्य सांगायचं, नाथबाबांची श्रीमंती आहे, नाथबाबांचा अधिकार एवढा मोठा आहे, मग तेच नाथबाबा देवाला काय आवडतं हे जीवाला सांगतात अभंगाचं पहिलं आवडे चरण. देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, हो आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, हो आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदनीळा, तुळसी माळ गळा गोपी चंदनीळा, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ तुळसी माळ गळा गोपी चंदना, तुळसी माळ गळा गोपी चंदना, तिला आवडे देवासी तो ऐका प्रकार, हा नामाचा उच्चार रात्र, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, उच्चार रात्र दिवस, जोरात वाजवा, जोरात. महिला मंडळ टाळी वाजवा जोरात. आवडे देवासी त्वैका प्रकार नावाचा उच्चार रात्रंदिवस. अभंगाच्या पहिल्या चरणात नाथबाबांनी आपल्याला सांगितलं देवाला काय आवडतं, या गोष्टी जीवाला नाथबाबा सांगतायत. आवडे देवासी त्वैका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. देवानं सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिला. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, थोडंसं लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या डोक्यात माझं चिंतन घुसल. थोडंसं लक्ष देऊन ऐका. नाथबाबांनी जीवाला सांगितलं देवाला आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत. कारण जगाच्या मालकानं सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिलेला आहे. सुंदर असं आयुष्य देवानं आपल्याला दिलेलं आहे. फार सुंदर आयुष्य जगाच्या मालकानं तुम्हाला मला दिलंय. मग जीवनामध्ये जगाच्या मालकानं सुंदर असं आयुष्य आपल्याला दिलं ना, मग त्याच देवाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला मला जीवनामध्ये करायच्यात. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. जीवनामध्ये जर तुमच्या माझ्या देहाचं कल्याण कशामध्ये असेल, तुमच्या माझ्या देहाचं जर सार्थक कशामध्ये असेल, तर फक्त आणि फक्त भगवंताच्या नामामध्ये आहे. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला सांगू का, जीवन जगत असताना आपण काय भगवंताचं नामस्मरण करत नाहीत. पण एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण नाही केलं तरीही चालेल. महिला मंडळ, नामस्मरण नाही केलं तरीही चालेल, पण मरतावेळी एक काम करत जा. एकच करा, एकदाच राम म्हणा, एकदाच. ते सुद्धा मुखाला येणं फार अवघड आहे, सहजासहजी मुखात येत नाही. एकदा जर तुम्ही मरतावेळी भगवंताचं नामस्मरण जर तुमच्या मुखाला आलं तर समजा जीवनामध्ये केलेली वाईट मने सुखा पार नाही, पार नाही, दुःख मने सुखा पार नाही, मने सुखा पार नाही, पार नाही, दुःख मने
दुःख म्हणे सुख पार नाही दुःख म्हणे सुख पार नाही दुःख म्हणे सुख पार नाही ओ अंधकाळीच्या जन्माले मुख दुःख म्हणे सुखा पार नाही अंधकाळीच्या जन्माले मुख दुःख म्हणे सुखा पार नाही दुःख म्हणे सुखा पार नाही दुःख म्हणे सुखा पार अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. महिला मंडळ ऐका फार गोड प्रमाणे अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवन जगत असताना सुंदर असा नरदेह तुम्हाला मला देवानं दिला महिला मंडळ. मग मरतावेळी जर आपल्या मुखात जर भगवंताचं नामस्मरण आलं तर आपल्या या सुखाला पारावार राहत नाही. पण ते मुखात नामस्मरण येणं फार अवघड आहे, सहजासहजी येत नाही. नामस्मरणाचा महिमा आहे, नामाचा महिमा आहे. देवानं सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिला. महिला मंडळ सांगू का, जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे, संतसंग जीवनामध्ये केला पाहिजे. कारण याच गोष्टी जगाच्या मालकाला आवडतात. महिला मंडळ तुम्हाला सांगू, लक्षपूर्वक ऐका, नामाची ताकद फार मोठी. भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे कारण माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलंय या जगामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आहे. महिला मंडळ आपण रोज हरिपाठ म्हणत असतो. माऊली ज्ञानोबराया सांगतायत, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. भगवंताचं नाम आकाशापेक्षाही मोठं आहे. मग याच नामाचा महिमा एवढा आहे. हेच भगवंताचं नामस्मरण तुम्हाला मला जीवनामध्ये करायचं आहे. महिला मंडळ, देवानं सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिलेला आहे. कशासाठी दिला देह देवानं? मावशांनो, देवानं देह कशासाठी दिला? कशासाठी दिला? बोला, काहीतरी बोला, मला मातीत घाला पण बोला. कशासाठी दिला देवानं देह? देवे दिला देह भजन गोमाता 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 ओ देवी दिला देह भजन गोमाता देवी दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता. तोया झाला फाटा बाधी गेला तोया झाला फाटा बाधी गेला दिला देह भजन गोमाता दे दिला देह भजन गोमाता दिला देह भजन गोमाता दे दिला देह भजन गोमाता ओ देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला पाटा बाधिकीचा. महिला मंडळ, देवाना सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिलेला आहे. मग नामस्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी, संतसंग करण्यासाठी देवाना सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिलेला आहे. महिला मंडळ, जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे, नामस्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगू का, आपलं जे आयुष्य आहे ना, हा जो 3.5 हाताचा देह आहे, एवढा सुंदर देह आहे, एवढं सुंदर आपलं आयुष्य आहे. कारण एका इंग्रजी वाक्यातून मी सांगत असते, दादा आपलं आयुष्य फार सुंदर आहे. कारण लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसिव्ह फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं आपल्याला जगता आला पाहिजे. त्या जगाच्या मालकानं दिलाय दादा.
पण याच संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये आहे. नामस्मरण करायला सांगितलं संतांनी. संत जागवण्याचं काम आपल्याला करतायत की देवानं सुंदर असा 3.5 हाताचा देह दिला. मग जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे. या जर गोष्टी तुम्ही मी जीवनामध्ये केल्या तर याच गोष्टी जगाच्या मालकाला आवडतात. कारण आवडे देवासी त्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती, संतसंग जीवनामध्ये या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. पण दादा सांगू का, प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी आहे. लहान मुलांची आवड वेगळी आहे, महिला मंडळांची आवड वेगळी आहे, पुरुष मंडळांची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे आणि देवाची आवड वेगळी आहे. प्रत्येकाची आवड वेगळी. महिला मंडळ तुमची आमची आवड आहे, आपल्याला आवडतं वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही आपली तुमची आमची आवड आहे. महिला मंडळ संतांची आवड आहे, संतांना आवडतं माझे जीवीची